नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला थालीपीठ कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे. थालीपीठ म्हटलं की कडधान्य एकत्र करा, निवडा, भाजा आणि मग ती गिरणीतून दळून आणा. पण आजचं हे थालीपीठ थोडं वेगळं आहे, कारण हे फक्त एकाच पिठापासून बनवलेलं आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की याच्यामध्ये अर्धा पळी तेल घालूया. इथे मी 5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर भाजले जाणार नाही, म्हणून पहिल्यांदा निम्म पीठ घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर पीठ हलका सोनेरी रंग आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया. पीठ भाजल्यामुळे थालीपीठ खुसखुशीत होतं, तसंच पचायला हलकं आणि कच्चं लागत नाही. दहा ते 12 मिनिटे झालेली आहेत. पीठ भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे. आता हे भाजलेलं पीठ आपण एका परातीमध्ये काढूया आणि असंच कढईमध्ये थोडं तेल घेऊन शिल्लक असलेलं पीठ भाजून घेऊयात. पीठ भाजून थोडं थंड करून घेतलेलं आहे, मळायला सोपं पडेल. पिठामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. शक्यतो आपण थालीपीठामध्ये कांदा घालतोच. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा लाल तिखट, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. कांदा पिठामध्ये चांगला मऊ करून घ्यायचा आहे. पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी पीठ मळण्यासाठी ताकाचा उपयोग केलेला आहे. 2 वाटी पिठाला 1 वाटी ताक घ्यायचं आहे आणि गरजेनुसार साधं पाणी वापरायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं ताक घालूया आणि पीठ भिजवून घेऊया. हे बघा, घेतलेलं सगळं ताक मी पीठ मळण्यासाठी वापरले आहे. आता गरजेनुसार याच्यामध्ये मी पाण्याचा उपयोग करणार आहे. या थालीपीठाचं पीठ भज्याच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असावं, पण जास्त सैल नको आहे. हे बघा, पीठ आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर लगेचच आपण थालीपीठ बनवायला घेऊया. 1 सुती रुमाल पाण्यामध्ये घालून ओला करून घ्यायचा आहे. ओला केलेला रुमाल पोळपाटावर हंतरून घ्यायचा आहे. पाण्याचा हात घेऊन मध्यम आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे. गोळा आपण दोन्ही हाताने जरा मळून घेऊया. पोळपाटावर परत एकदा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे थालीपीठ आपल्याला नीट थापता येईल. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पीठ आपण सैलसर भिजवलेलं असल्यामुळे पाण्याच्या हाताने थापायला सोपं पडतं. थालीपीठ जरा आपल्याला जाडच थापून घ्यायचं आहे. थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. लवकर शिजण्यासाठी बोटाच्या साहाय्याने याला छिद्र पाडून घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर अगोदरच चपातीचा तवा गरम करायला ठेवलेला होता. तुम्ही निर्लेप पॅनचा सुद्धा उपयोग करू शकता. थालीपीठ आपलं तव्याला चिटकू नये म्हणून उलटण्याच्या साहाय्याने तेल घेऊन पसरून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सावकाश थालीपीठ तव्यावर टाकायचं आहे. थालीपीठाची वरची साईड कोरडी पडू नये म्हणून पाण्याचा हबका मारायचा आहे आणि बोटांनी पुन्हा छिद्र पाडून घ्यायचं आहे. लगेचच आपण रुमाल काढून घेऊया, नाहीतर तो कोरडा होतो.
थालीपीठ शिजावं म्हणून याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची आच मध्यमच ठेवायचे. 2-3 मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया. उलटण्याच्या साहाय्याने कडेने तेल सोडूया. तसेच थालीपीठाच्या कडा सोडून थालीपीठ अलगद पलटून घेऊयात. थालीपीठ आपलं पलटून झाल्यानंतर परत याच्यावर झाकण ठेवूयात. 2-3 मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात. परत आपण थालीपीठ पलटून घेऊयात. वरच्या साईडला सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेऊया. थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेलं आहे. गरम गरम थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे. या थालीपीठाची खासियत म्हणजे हे भाजणी न करता कमी व्यापाचं तयार होणार आहे आणि दुसरी म्हणजे आंबट ताक घातल्यामुळे याला वेगळीच चव येते. थालीपीठ तुम्ही दही, लोणी, लोणचे तसेच सॉससोबत खाऊ शकता. असं थालीपीठ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, जेवणाला किंवा डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.